नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातला 5वा धडा एक होती समई हा बघणार आहोत. या धड्याचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक, त्यानंतर पत्रकार, संपादक उत्तम कांबळे. तर हे नाशिकचेच राहणारे आहेत आणि साहित्य निर्मितीसाठी, त्यानंतर पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस अशा कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर रंग माणसांचे, कथा माणसांच्या असे काही कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह देखील त्यांनी लिहिलेले आहेत. हा जो पाठ लिहिलेला आहे एक होती समई, हा अनुताई वाघ यांच्याबद्दल लिहिलेला आहे. अनुताई वाघ ह्या ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसेविका देखील होत्या. त्यांना दिलेली ही जी समई, ही उपमा आहे, ही कशी सार्थ आहे हे आपण जसजसा पाठ शिकणार आहोत त्यातून लक्षात येईलच. हा पाठ डोंगरासाठी काही फुलं या पुस्तकातून घेतलेला आहे. तर आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्याचं अतिशय मोलाचं कार्य अनुताईंनी केलेलं आहे. तर त्यासाठी त्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं. तर हे काय कार्य आहे ते आपण बघूया. एक होती समई, लेखक उत्तम कांबळे. अनुताई वाघ यांचा जन्म पुणे येथील मोरगाव या ठिकाणी झाला. 17 मार्च 1910 रोजी यांचा जन्म झाला आणि 27 सप्टेंबर 1992 रोजी यांचा मृत्यू झाला. आदर्श शिक्षिका, दलित मित्र आणि आदर्श माता, बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलं. त्यांनी काही प्रसिद्ध पुस्तकंही लिहिली आहेत. कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचं आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. दाभोणच्या जंगलातून, सईची सोबत अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यानंतर सहज शिक्षण यासारखे शिक्षणविषयक ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेले आहेत. तर ह्या त्या अनुताई वाघ, हे त्यांचं कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र. आता त्यांनी काय कार्य केलं आहे? आदिवासी भागात शिक्षण पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य त्यांनी केलं. तो काळ लक्षात घ्या. 1910 साली त्यांचा जन्म झाला आणि साधारणपणे 1920-25 सालापासून ते कार्य सुरू झालं. ताराबाई मोडक ह्या त्यांच्याच सारख्या एक शिक्षण तज्ज्ञ आणि कार्यकर्त्या. ताराबाई मोडकांबरोबर अनुताईंनी कार्य सुरू केलं. तर त्यांनी बालशिक्षणाचं, पालघर या जिल्ह्यामधल्या आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या कोसबाड या भागामध्ये बालशिक्षणाचं कार्य सुरू केलं. त्यानंतर शिक्षणाविषयीचेच एक मासिक शिक्षण प्रबोधन आणि स्त्रियांच्या विकासासंबंधीचं मासिक सावित्री या मासिकांचं संपादन देखील त्यांनी केलेलं आहे. बालपण आणि वैवाहिक जीवन. आता इथे काही मुद्दे दिलेले आहेत आणि मी पुस्तकातला काही भाग वाचणार आहे. तर आपण पुस्तकातला पहिला परिच्छेद वाचू. तुम्ही पण पुस्तक जवळ ठेवलं तर तुम्हाला मदत होईल. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश ह्यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. पहिली श्रेणी म्हणजे काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. याचा अर्थ काय की मोठमोठी संकटं जरी लोकांवर आली, काही लोकांवर, तरीसुद्धा ते त्या संकटांना खंबीरपणे सामोरे जातात आणि आपलं कार्य चालूच ठेवतात.
किंवा आपलं कठीण कार्य करत राहतात. अनुताईंच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. त्यांच्या जीवनाला व्रतस्थ का म्हटलं आहे? कारण त्यांनी आदिवासींना शिक्षण देण्याचं काम एका व्रतासारखं स्वीकारलं होतं. थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूणच जीवन कष्ट, त्याग आणि निस्वार्थी सेवा यांचा सुंदर मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. नियती म्हणजे काय? नशीब. तर अगदी लहान वयात विवाह झाला आणि 6 महिन्यातच त्यांच्या पतीचं निधन झालं. तो इतका जुना काळ होता की त्या काळामध्ये पतीचं निधन झाल्यावर त्या स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय दुःखमय असायचं. त्या स्त्रीला कुठलाही आनंद घेता यायचा नाही. त्यानंतर कदाचित तिला अपमान पचवावे लागायचे, अपमानास्पद जीवन जगावं लागायचं, अतिशय कठीण परिस्थितीत राहावं लागायचं. परंतु अनुताईंनी मात्र पुढे शिक्षण घेण्याचा पर्याय स्वीकारला. तर हे त्यातलं वेगळेपण त्यांचं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. म्हणजे काय झालं? जेव्हा अनुताईंना वैधव्य प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी आपल्या माहेरचंच नाव अनुताई वाघ हेच लावलं आणि त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षण घेतल्यावरती त्यांनी शिक्षण क्षेत्रातली पदवी स्वीकारली, पदवी घेतली आणि त्या एका शाळेमध्ये रुजू झाल्या. बोर्डी ह्या ठिकाणच्या एका शाळेमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर पुण्याच्या हुजूरपागा शाळेमध्ये काम केलं आणि मग नंतर एकदा ताराबाई मोडक या शिक्षणतज्ञ त्यांच्या संपर्कात आल्यावरती त्यांनी ताराबाईंकडे त्यांच्यासारखंच काम सुरू केलं. पुढे वाचूया आपण. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. म्हणजे ताराबाईंनंतर त्यांनी ते काम पुढे नेलं. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा
भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत, की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. म्हणजे काय झालं की आदिवासी लोकांना व्यवहाराचं म्हणजे काय, तर त्यांच्या जीवनात, दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागतं, जगण्यासाठी जी कौशल्य आवश्यक आहेत, ते शिक्षण देणं त्यांच्यासाठी त्यांना सोपं आहे. परंतु औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण जे आहे ते देणं कठीण आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आदिवासींना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं नाही आणि त्यांची भाषा वेगळी आहे. आपल्या शहरी किंवा विकसित लोकांपेक्षा ते बऱ्यापैकी मागे आहेत आणि ह्या सगळ्या कारणांमुळे त्यांच्यामध्ये आधी शिक्षणाची आवड निर्माण करणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आणि मग शिक्षण देणं, अशा पद्धतीचं काम त्यांना करावं लागलं. परंतु त्यांनी जे प्रयोग केले शास्त्रामध्ये ते खूप महत्त्वाचे आहेत. पाश्चिमात्याचा अभ्यासक्रम घेऊन तो भाषांतरित केला नाही. त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम, स्वतःचे खेळ, शिक्षणासाठी लागणारे, त्या मुलांना आवडतील अशा पद्धतीचं शिक्षण हे त्यांनी स्वतः विकसित केलं. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. आता बघा, आता या वाक्यांवरून किंवा ह्या माहितीवरून आपल्या लक्षात येईल की अनुताईंना समई का म्हटलं असावं. की जशी समई मंदिर उजळून टाकते, मंदपणे तेवणारी समई मंदिर उजळून टाकणे, अगदी सौम्य प्रकाश देते, तसंच अनुताईंनी एका छोट्या ठिकाणी काम करून आपला मंद प्रकाश तेवत ठेवला आणि त्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य उजळून निघायला मदत झाली. आणि हे सगळं त्यांनी जे केलं ते कुठल्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेने केलं नाही, मानसन्मानाच्या अपेक्षेने केलं नाही. म्हणूनच मानसन्मानच त्यांच्याकडे चालत गेले. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. आता ही वाक्य बघा की प्रसिद्धी आणि मानसन्मानांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलं. आपण मागच्या वेळेला आपण अलंकार शिकलो होतो. त्यामध्ये एक अलंकार होता व्यतिरेक अलंकार, तुम्हाला आठवत असेल की ज्याला उपमा द्यायची आहे त्यापेक्षाही ज्याला उपमा द्यायची आहे त्या उपमेपेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणजेच काय की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानलं गेलं. म्हणजे अनुताईंचं कार्य हे पुरस्कारांपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर म्हणजे जेव्हा अनुताईंना पुरस्कार मिळाले तेव्हा पुरस्कारांचं भाग्य उजळून निघाले. तर ही अशा प्रकारची रचना इथे केलेली आहे, लक्षात घ्या. चला पुढे जाऊया आपण. पुढचा परिच्छेद. आता शिक्षणाव्यतिरिक्त जेव्हा त्या आदिवासी समाजात काम करत होत्या त्यावेळेला केवळ शिक्षण एवढंच काम नाही केलं, तर त्याच्या अनुषंगाने येणारी इतर अनेक क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही त्यांनी खूप कष्ट घेतले. ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या.
एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचे स्वरूप होतं. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही ह्या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. आता बघा की आदिवासी लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं हे काम त्यांनी केलंच, पण शिवाय त्यांच्यामधल्या रूढी, परंपरा आणि अज्ञान, अंधश्रद्धा या सगळ्या कारणामुळे त्यांचा विरोध असतो. तर आधी ह्या गोष्टी मोडून काढाव्या लागल्या, अंधश्रद्धेला विरोध करावा लागला. तर अंधश्रद्धेवर मात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्थितिशील समाज असं म्हटलेलं आहे. स्थितिशील म्हणजे काय, तर जसं आहे तसंच बरं चाललं आहे. स्थिती म्हणजे जसं आहे तसं चांगलं चालू आहे, अशा पद्धतीची मानसिकता असणारा समाज. तर ह्या समाजाचेही बदलाला विरोध असतो. त्यामुळे हा अशा प्रकारचा समाज देखील त्यांच्या कार्यात अडथळे आणत होता आणि त्याच्यामुळे त्यांचं कार्य खंडित होत होतं. पण हे त्यांनी होऊ दिलं नाही. अशा सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. आता हे निरपेक्ष वृत्तीनं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे कार्य अनेक लोक करतात, परंतु ते कधीकधी मानसन्मानाच्या किंवा प्रसिद्धीच्या अपेक्षेने करतात किंवा आर्थिक अपेक्षेने करतात. परंतु अनुताईंनी जे काम केलं त्यामागे त्यांना मानसन्मान किंवा आर्थिक अपेक्षा किंवा प्रसिद्धी ह्याचा हव्यास त्यांना कधीच नव्हता. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार त्यांनी कधी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. म्हणजे त्यांनी आयुष्यभर शिक्षण प्रसाराचं कार्य चालू ठेवलं. तर हे सांगण्यासाठी लेखकानं दिवा हे रूपक वापरलं आहे. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर ह्या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अनुताईंना समई का म्हटलं होतं आणि त्यांना आदरांजली वाहणं म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवणं. याचा अर्थ त्यांनी दिलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करणं किंवा त्यांचं कार्य पुढे नेणं हीच त्यांना योग्य श्रद्धांजली ठरेल. तर इथे हा पाठ संपलेला आहे. या पाठामध्ये काही संकल्पना आणि वाक्प्रचार आलेले आहेत. आपण वेळोवेळी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. धडा शिकवत असताना फक्त एकदा वाचूया. भातुकलीचा खेळ, ज्ञानयज्ञ, ज्ञानगंगा, पाऊलखुणा, आभाळा एवढं दुःख पचवणे, वादळ पचवणे, दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडणे, पंखाखाली आश्रय देणे, अशा काही संकल्पना इथे आलेल्या आहेत किंवा वाक्प्रचार आलेले आहेत. तर अशा प्रकारे लेखकांनी आपल्या
अलंकारिक शैलीतून अनुताई वाघ यांच्या कामाचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे आणि पाठाला जे शीर्षक आहे एक होती समयी, हे शीर्षक अतिशय समर्पक असं शीर्षक आहे असं या पाठावरून आपल्याला लक्षात आलं असेल. धन्यवाद.